लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात एनडीए सरकार येणार असल्याचं निश्चित झालंय. एक हाती सरकारचं नेतृत्व करणाऱ्या नरेंद्र मोदींना आता मित्र पक्षांशी जुळवून घ्यावं लागणार आहे. टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे या सरकारमध्ये किंग मेकरच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे खाते वाटपात भाजपाला मित्र पक्षांना वजनदार खाती द्यावी लागणार आहेत. याच संदर्भात बुधवारी दिल्लीत एनडीएची बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रिपदाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जातंय. येत्या 2-3 दिवसात नवीन सरकार स्थापन होऊ शकतं. याच अनुषंगानं बुधवारी झालेल्या एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या सरकारमध्ये मंत्रिपदाचा फॉर्म्युलाही निश्चित झालाय. नव्या सरकारमध्ये भाजपाला 5 मंत्रिपदं गमवावी लागणार असल्याचं बोललं जातंय. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना तब्बल 5 मंत्रिपदं दिली जाणार आहेत. 5 खासदारांमागे 1 कॅबिनेट मंत्रिपद असा भाजपाचा फॉर्म्युला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नितीश कुमार यांच्या 12 जागांसाठी 2 कॅबिनेट मंत्रिपदं तर चंद्राबाबू नायडू यांच्या 16 जागांसाठी 3 कॅबिनेट मंत्रिपदं दिली जाणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 7 खासदार आहेत, त्यामुळे त्यांना सुद्धा 1 कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी स्वतः एनडीएच्या बैठकीला उपस्थित होते. यावेळी शिंदेंनी माध्यमांशी बोलताना आधी मोदींचा शपथविधी मग मंत्रिपद असं विधान केलं. त्यामुळे एनडीएमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मानाचं स्थान मिळालंय. एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रात एकूण 15 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी सर्वाधिक जागा या ठाकरेंच्या शिवसेनेविरुद्ध लढवल्या. असं असतानाही शिंदेंच्या उमेदवारांना 7 जागांवर घवघवीत यश मिळालं. त्यामुळे मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात शिंदेंच्या खासदारांना वजनदार खातं मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून श्रीरंग बारणे, प्रतापराव जाधव किंवा सुपुत्र श्रीकांत शिंदे यापैकी एकाला कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकतं. त्यामुळे मोदींच्या कॅबिनेटमध्ये शिंदे कोणाला संधी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच नवनवीन राजकीय अपडेट जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.